यानंतर बातमी नाशिकमधून आहे। भगूर नगर परिषदेत राष्ट्रवादी आणि भाजपानंतर आता शिवसेनेकडून देखील उमेदवार घोषित करण्यात आलेला आहे। शिवसेना उपनेते विजय करंजकर यांच्या पत्नी अनिता करंजकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीनंतर शिवसेनेकडून स्वबळाचा नारा देण्यात आलेला आहे। तर भगूर नगर परिषदेच्या संपूर्ण जागा शिवसेनाच जिंकेल। शिवसेनेचा 21 जागेवर विजय होईल। विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी बाहेर पाठवले, अन्यथा राष्ट्रवादीच्या आमदारांना शिवसेनेची ताकद दाखवली असती, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर यांनी दिली आहे। प्रत्येक पक्षामध्ये चांगल्या लोकांनी एकत्र येणं हा त्या गावच्या विकासासाठी एक चांगला गुणधर्म निघत असतो, चांगला गुणधर्म असतो। परंतु पक्षातून इकडून किंवा वरपर्यंत काय पक्षातले लोक करतात, पक्षातले पदाधिकारी काय करतात, याचं कोणाला भान नसल्याने आणि त्याची जाण नसल्याने या ठिकाणी असंही होतं जरी असलं तरी पण येणाऱ्या काळामध्ये आजच्या मितीला भगूर नगरपालिकेमध्ये येणाऱ्या 2 तारखेला भगूर नगरपालिकेचं मतदान होईल आणि 3 तारखेला 21-0 या भगूर नगरपालिकेमध्ये होईल। ही 100% शिवसैनिकांच्या जीवावरती आम्हाला सगळ्यांना आशा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।